मराठा आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलकांचा सीएसएमटी स्थानकातच मुक्काम आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। मुंबईकर ऑफिसला जात असताना मुंबईकरांना या मराठा आंदोलकांमुळे अडचण सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात सीएसएमटी स्थानकात, तिथे आमचे प्रतिनिधी संजय गर्दे उपस्थित आहेत। संजय, आठवड्याचा पहिला दिवस आहे। गेले 4 दिवस गणपतीमध्ये फारशी गर्दी या स्टेशनवर नव्हती, मात्र आता ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल होणार का? काय एकंदरीत दृश्य आहे? नक्कीच गणेशोत्सवामुळे मागील 4 दिवस जे ते मुंबईकरांना सुट्ट्या होत्या। गणपती 5व्या दिवसाचं गणपती विसर्जन झालेलं आहे आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। सोबतच नवीन महिना देखील आजच सुरू होतोय आणि यामुळे जे मुंबईकर चाकरमानी आहेत आज आपल्या कामावरती देखील पुन्हा परतणार आहेत। मात्र ज्यावेळेस ते चाकरमानी कामावर परततील त्यावेळेस या सीएसएमटी स्थानकामध्ये जेव्हा ते उतरतील त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक मागील 4 दिवसापासून मुक्कामी आहेत त्यांच्या कुठेतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आणि या गर्दीचा देखील आज चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार आहे। आझाद मैदानामध्ये जे आहे ते पावसामुळे चिखल झालेला आहे आणि त्यामुळे अनेक आंदोलक जे आहेत ते या सीएसएमटी स्थानकाचा आधार घेतात आणि या ठिकाणी बऱ्याच काळापासून ते मुक्कामी देखील आहेत। रात्रीचं निवासस्थान त्यांनी इथेच स्वीकारलेलं आहे, त्यामुळे स्थानकामध्ये मराठा आंदोलकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि इतर वेळी जेव्हा चाकरमानी आंदोलन नसतं त्या काळात देखील या स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि आज मराठा आंदोलक आणि मुंबईकर चाकरमानी अशी एकंदरीत गर्दी जी पाहिली तर या ठिकाणी आज प्रचंड प्रमाणात गर्दी देखील होईल। ठीक आहे संजय, अपडेट्स घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही दृश्य सीएसएमटी स्थानकातली मोठ्या प्रमाणात आंदोलक इथेच झोपलेले दिसतात। थोड्याच वेळात मुंबईकर सुद्धा आता ऑफिस गाठण्यासाठी इथे दाखल होतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।